एक्सरसाइज 1.2 द क्वेश्चन नंबर 2 आपण बघूया. काय दिलेलं आहे बघा. युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आता या ठिकाणी ट्रूथ टेबल आपल्याला च्या साहाय्यानं काय दाखवायचे, दोन जे स्टेटमेंट आहेत, हे दोन स्टेटमेंट, हे एक स्टेटमेंट आहे, हे एक स्टेटमेंट आहे. ही दोन स्टेटमेंट हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहेत की नाही हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. बघा आता ह्या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट आहे, नंतर दुसरं स्टेटमेंट आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, निगेशन पी अँड क्यू याचं ट्रूथ टेबल बघायचं आहे. आणि दुसरं स्टेटमेंट जे दिलेलं आहे पी ऑर क्यू फर्स्ट ब्रॅकेटमध्ये अँड निगेशन ऑफ पी, याचं तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम तुम्हाला सेम पाहिजे. हे दोन जर कॉलम सेम असतील तर दिलेले दोन स्टेटमेंट पॅटर्न हे कसे आहेत, लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे असं म्हणायचं. बघा या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीने आपल्याला आता सॉल्व करायचं आहे. आता दोन स्टेटमेंट दिलेले आहेत, त्याचं आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. ट्रूथ टेबल तयार करत असताना तुम्हाला बघा ह्या ठिकाणी पी स्टेटमेंट पी आहे, क्यूचे दोघांचे बनवून घ्यायचे. आता मी ह्या ठिकाणी डायरेक्ट निगेशन पी घेतलेलं आहे, हे नंतर जरी तुम्ही केला तरी चालेल. आता पी घेत असताना तुम्ही पी कसं घेता बघा, पीचा कॉलम घेत असताना कसा घेता, टी एफ एफ, दोन वेळा टी दोन वेळा एफ. त्याचप्रमाणे क्यूचा टेबल घेत असताना कसा घेता, कॉलम टी एफ अल्टरनेट घेता. आता राहिला निगेशन, इथं पीचं निगेशन आलेलं आहे म्हणून निगेशन पीचा सेकंड कॉलम तयार केलेला आहे. थर्ड जरी कॉलम तुम्ही केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता ह्या ठिकाणी निगेशन ऑफ पीचं निगेशन टी असेल तिथं एफ लिहायचं, टी असेल तिथं एफचं टी. ह्या पद्धतीनं पीचं निगेशन तुम्हाला तयार करायचं, म्हणजे तुम्हाला पी झाला क्यू झाला निगेशन हे कॉलम तयार झाले. आता त्याच्यानंतर आपल्याला निगेशन पी झाला, नंतर क्यूचं आपल्याकडे आहे, दोन्ही कशानं जोडलेत, अँड. मग ह्याचा ट्रूथ टेबल आपण ह्या ठिकाणी ह्या वेळेनं तयार करायचा. आता हा तयार केल्यानंतर तुम्हाला काय येतं आहे बघा, या ठिकाणी निगेशन पी अँड क्यू. आता पाहताना पहिल्यांदा काय आहे, निगेशन पी, नंतर काय आहे, क्यू आहे, आणि हे दोन जोडलेले कशानं आहेत, अँड. आता ह्या दोन कॉलममध्ये आपल्याला बघायचं. ह्या दोन कॉलममध्ये आपण बघत असताना कसं बघणार आहे बघा, दोन्ही कशानं जोडलेले आहेत, हा आणि हा कॉलम, तर अँडनं जोडलेला आहे. आता अँडच्या याच्यामध्ये काय आहे तुम्हाला दिलेलं आहे, अँड एक लॉजिकल कनेक्टिव्हजनं दोन स्टेटमेंट जर जोडले असतील, जर टी असेल, टी अँड टी असं असेल तरच काय असतं, टी असतं. बाकीचे ऑल अदर्स कसे असतात, फेल्स असतात. आता टी कुठं आहे बघायचं. आता ह्या ठिकाणी आपल्याला दोन कॉलममध्ये टी दिसतं आहे म्हणून ह्या ठिकाणी टी लिहिलं आहे. बाकीचं कसं आहे, एफ टी आहे, एफ आहे, टी एफ आहे, त्यामुळे बाकीचे सगळे काय आले, एफ आले. ह्या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, ह्या पद्धतीनं तुम्ही हा कॉलम सॉल्व करू शकता. आता त्यानंतर पुढचं स्टेटमेंट बघायचं. आता तुम्हाला हे स्टेटमेंट मिळालेलं आहे, हे स्टेटमेंट तुम्हाला ह्या स्टेटमेंट पॅटर्न जो आहे ह्याचा तुम्हाला ट्रूथ टेबल मिळालेला आहे. आता राहिला इकडची बाजू कंप्लीट झाली. आता इक्विव्हॅलेंटच्या ह्या बाजूची बाजू आपण काय करायचं आहे, रिकवर करून घ्यायचं आहे. बघा आता ह्या ठिकाणी तुम्हाला पी ऑर क्यू पहिलं जे तुम्हाला पहिलं ह्या ठिकाणी दिलेलं आहे ते काय दिलं आपण बघूया. पहिलं तुम्ही बघितलं ह्या ठिकाणी पहिला कंस हा थोडासा आपण बघूया, काय आहे, पी ऑर क्यू, ह्याचा ट्रूथ टेबल तयार करून घ्यायचं. या ठिकाणी मी तयार केलेला आहे. आता हा तयार केल्याशिवाय आपल्याकडं हा निगेशन क्यू देखील आहे, हा पूर्ण तुम्हाला तयार करता येणार नाही. म्हणून पहिल्यांदा कंस आपण आहे, हा कंसाचं आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं. बघा या ठिकाणी ट्रूथ टेबल आपण तयार करूया. या ठिकाणी आता पी आणि क्यू, ह्या ठिकाणी पीचा कॉलम आहे, क्यूचा कॉलम आहे. आता पी आणि क्यू जोडले कशानं, और ह्या लॉजिकल कनेक्टिव्हजनं जोडलेला आहे.
टॉवरमध्ये काय असतं, जर एफ एफ म्हणजे दोन्ही स्टेटमेंट कसे पाहिजे, एफ 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 असेल तरच एफ, ऑल ऑदर्स किंवा अदरवाईज काय म्हणतो आपण त्याला, टी म्हणतो. आता एफ एफ जर असेल दोन्ही कॉलममध्ये, ज्या ज्या ठिकाणी एफ आहे त्या ठिकाणीच आपण पुढे एफ लिहायचं आहे. आता एफ एफ कुठं आहे बघायचं. तुम्ही आता ह्या दोघांच्यामध्ये बघितलं तर शेवटी काय आहे, एफ एफ आहे. बघा शेवटी इथं काय आहे, एफ एफ आहे. ह्या दोन ठिकाणी एफ एफ आहे म्हणून इथं एफ एफ आला. आणि बाकीचे सगळे कसे आहेत, टी 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 एफ एफ टी, त्यामुळं त्या ठिकाणी आपण डायरेक्ट टी लिहून टाकायचं. डोक्यात फक्त एवढंच तुमचं असलं पाहिजे, एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज सगळे टी किंवा ऑल ऑदर्स टी. ह्या वेळेनं तुम्ही काय करायचं, सॉल्व करायचं. यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा. आता पूर्ण जे स्टेटमेंट आहे ह्या स्टेटमेंटचा विचार करायचा आहे. आता ह्या स्टेटमेंट पूर्ण इथं एक काय करायचं, कॉलम तयार करायचं. आपल्याकडं हे आपण फाइंड आउट केलं इथं. आता आपल्याला निगेशन ऑफ पी ऑलरेडी आपण काढलेलं आहे. आता ह्या दोघांचा विचार करायचा आहे. म्हणजे हे स्टेटमेंट आणि हे निगेशन पी हे कशानं जोडलं आहे हे आपण बघायचं आहे. कशानं जोडलं आहे बघा, तुम्ही अँडनं जोडलं आहे. आता हे जर दोन स्टेटमेंट म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम जर अँडनं जोडला असेल तर ह्या दोन कॉलममध्ये टी टी कुठं आहे बघायचं. आता येताना तुम्ही कसं यायचं, हा पहिला विचार करायचा आणि हा दुसरा विचार करायचा. बघा आता ह्या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, ह्या ठिकाणी टी टी कुठं आहे बघायचं, निगेशनमध्ये. आता ह्या ठिकाणी तुम्हाला टी टी दिसते, इथं टी आहे, इथं टी आहे. म्हणजे तुम्ही काय करणार आहे, टी टी असेल तर इथंच टी लिहिणार आहे. बाकीचे सगळे बघायचं, इथं टी आहे, इथं एफ आहे, इथं टी आहे, इथं एफ आहे, इथं एफ आहे, इथं टी आहे. म्हणून काय मिळालं तुम्हाला, बाकीचे सगळे एफ मिळाले. म्हणजे टी टी असेल अँडमध्ये, अँड ह्या लॉजिकल कनेक्टिव्हमध्ये टी टी असेल तरच टी, अदरवाईज सगळे किंवा ऑल ऑदर्स कसे असतात, एफ असतात, फेल्स असतात. हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. ह्या पद्धतीनं तुम्ही ट्रूथ टेबल काय करायचं आहे, कंप्लीट करायचा आहे. आता हे झाल्यानंतर खाली तुम्हाला काय करायचं आहे बघा. आता इथं तुम्ही एक कॉलम अशी आडवी ओळ तयार करायची आणि त्याला प्रत्येक कॉलमला काय करायचं, 1 2 3 4 5 6 आकड्यामध्ये लिहिला, रोमन अंकामध्ये लिहिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली खाली स्टेटमेंट तुम्हाला लिहिता येतं. लिहिता कसं येतं आहे बघा, ह्या पद्धतीनं तुम्हाला खाली लिहायचं आहे. आता कुठला कॉलम बघायचा, पहिल्या स्टेटमेंटचा कॉलम कोणता आहे तर हा आहे, आणि सेकंड स्टेटमेंटचा काय आहे, हा आहे. ह्याच्यामध्ये लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायचं आहे. म्हणून काय म्हणायचं आहे बघा, कॉलम कुठला आहे तर 4 आणि कॉलम कुठला आहे तर 6. हे कसे आहेत, आयडेंटिकल आहेत, म्हणजे सेम आहेत, सारखे आहेत. म्हणून दिलेलं हे जे स्टेटमेंट आहे हे कसं आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. लक्षात आलं. आता तुम्हाला जे 3 प्रश्न म्हणजे विचारले जातात, एक तुम्हाला विचारलं जातं ट्रूथ टेबल तयार करायचा बघा, किंवा ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची, किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवा, किंवा कोणत्या टाईपचं आहे. हे तिन्ही प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे आहेत 3 मार्कासाठी. ओके, त्यातला हा जो टाईपचा क्वेश्चन आहे हा तुम्हाला त्यापैकी एक आहे आणि हा महत्त्वाचा आहे. ह्या टाईपचं तुम्हाला क्वेश्चन 3 मार्काला विचारला जातो, तो तुम्हाला रिकवर करता आला पाहिजे. याचं जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस करा, कारण का हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं. त्यामुळं हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स कसं दाखवायचं हे व्यवस्थित हे करायचं. तर 3 मार्काचं तुम्हाला डिस्ट्रीब्युशन देताना कसं दिलं जातं बघा. इथं तुम्ही पहिल्या स्टेटमेंटचा कॉलम करेक्ट असला, इथं करेक्ट असला आणि हे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आयडेंटिकल म्हणून आहे आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवला तर प्रत्येकाला 1 1 आणि 1 असे 3 मार्क तुम्हाला याचं इव्हॅल्युएशन दिलं जातं. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, हा कॉलम करेक्ट असला पाहिजे, हा कॉलम करेक्ट असला पाहिजे आणि खाली हे तुम्ही लिहिलं असलं पाहिजे, तरच तुम्हाला 3 मार्क ह्या क्वेश्चनसाठी मिळून जातात. तर त्यानंतर सेकंड नंबरचं जे एक्झाम्पल आहे, सेकंड नंबरचं आपण एक्झाम्पल बघायचं आहे. या ठिकाणी सेकंड नंबरचं एक्झाम्पल
तुम्हाला स्क्रीनवरती दिसून येते. आता ह्या ठिकाणी सेकंड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये बघा, इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, हे पूर्ण स्टेटमेंट दिलेलं आहे. नंतर हे दुसरं स्टेटमेंट आहे आणि ह्या दोघांच्यामध्ये काय दाखवलं पाहिजे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. म्हणजे ह्या स्टेटमेंटचा आणि ह्या स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल म्हणजे कॉलम, थोडक्यात कॉलम हे कसं असले पाहिजे, आयडेंटिकली म्हणजे सेम असले पाहिजेत, सारखे असले पाहिजेत, त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही सारखी आली पाहिजे, तरच हे दोन स्टेटमेंट कसे आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे. आता आपण बघूया याच्यातलं प्रत्येक पहिलं स्टेटमेंट जे आहे, पहिल्या स्टेटमेंटचा थोडासा आपण विचार करूया. त्या पहिल्या स्टेटमेंटचा विचार करत असताना पहिल्यांदा तर सेम पीचा तुम्हाला तयार करायचा आहे, क्यूचा तयार करायचा आहे. हे आता इथं निगेशन याचं आहे म्हणून इथं मी पीचं लगेच निगेशन घेतलेलं आहे की जेणेकरून तुमचं जम्बलिंग होऊ नये, चुकू नये, ह्याच्यासाठी मी केलेलं आहे. पहिले पी आणि क्यूचे कॉलम तयार करून घ्यायचे. पीच्यामध्ये टी 2 वेळा टी 2 वेळा एफ, क्यूमध्ये अल्टरनेट टी एफ ह्या पद्धतीनं तयार करायचं. आता हे झाल्यानंतर पीचं निगेशन तयार घ्यायचं. टी असेल तिथं एफ, टी असेल तिथं एफ असेल टी, एफ असेल टी, ह्या पद्धतीनं पीचं निगेशन घ्यायचं. ते पहिले 3 कॉलम तुमचे तयार झाले. पहिले 3 कॉलम झाल्यानंतर आता पुढं बघायचं की काय आहे. पहिल्यांदा पी ऑर क्यू, डायरेक्ट तुम्हाला निगेशन काढता येणार नाही, निगेशन ऑफ पी ऑर क्यूचं काढता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला पी ऑर क्यू हा कॉलम तयार करावा लागेल. हा पहिल्यांदा प्रॅक्टिस करा, तुम्हाला ॲटोमॅटिकली येतं आहे. बघा पी ऑर क्यू, तर पी ऑर क्यूचा एक तुम्ही कॉलम तयार करायचा आहे. पी ऑर क्यूचा कॉलम तयार केल्यानंतर आता काय येतं बघा, पी ऑर क्यू, पी कुठं आहे बघायचं, इथं आहे, क्यू इथं आहे, जोडले कशानं ऑरच्या ह्याच्यामध्ये काय असेल, एफ असेल तरच एफ, म्हणजे एफ कुठं आहे, इथं एफ आहे, इथं एफ आहे दोन्ही कॉलममध्ये, मग इथं एफ लिहिलं. ऑल अदर्स कसे लिहिले, टी ह्या पद्धतीने लिहिले. ह्या पद्धतीने पी ऑर क्यूचा तुम्हाला काय करायचं आहे, कॉलम तयार करायचा आहे. तर पी ऑरचा कॉलम तयार केल्यानंतर तुम्हाला ह्याचं निगेशन घ्यायचं. आता निगेशन बाहेर निगेशन आहे त्यामुळे निगेशन घ्यायचं, इथं मी घेतलेलं आहे. आता सेम त्या पद्धतीनं निगेशन घेत असताना कशाचं निगेशन घेणार आहे तुम्ही, तर ह्या कॉलमचं. ज्या ठिकाणी टी दिसतं आहे तिथं एफ, टी दिसतं आहे तिथं एफ, टी दिसतं आहे तिथं एफ आणि एफ दिसतं आहे तिथं टी. ह्या पद्धतीनं तुम्हाला त्या कॉलमचं निगेशन घ्यायचं आहे. निगेशन घेतल्यानंतर तुम्हाला ह्या वेनं कॉलम मिळेल. हा कॉलम मिळाल्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे. हे झालं. आता आपल्याला सिमिलर वे काय करायचं आहे, हा कंस पूर्ण करायचा आहे, बरोबर आहे. म्हणजे हा पूर्ण केला नंतर हा पूर्ण करायचा, त्याशिवाय आपल्याला ऑर दोघांच्यामधले लॉजिकल कनेक्टिव्हिटीचा कॉलम तयार करता येणार नाही. म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे, हा तयार करायचा आहे. निगेशन पी आहे अँड क्यू आहे, निगेशन पी आहे आणि क्यू इथं आहे. 2 कॉलम आपल्याला ऑलरेडी तयार आहे, फक्त हे जोडलेत कशानं, अँड या लॉजिकल कनेक्टिव्हजनं काय केलेले आहेत, जोडलेले आहेत. त्यामुळे त्याचा आपल्याला फक्त आता विचार करायचा आहे. हे दोघांनी कसे, हा एक घ्यायचा आहे, हा एक आणि ॲडनं जोडलेलं आहे. ॲडनं जोडलेलं आहे त्याचा अर्थ काय आहे बघा, तर टी असेल तरच टी, अदरवाईज सगळे काय असतात, फेल्स असतात, एफ येणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, टी कुठं आहे बघायचं, ह्याच्याबरोबर समोर इथं काय करायचं आहे, टी ह्या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. टी घेतल्यानंतर बाकीचे सगळे एफ येणार आहेत. ओके, ॲटोमॅटिकली ते तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं. ह्या पद्धतीनं हा कॉलम तुम्हाला तयार करायचा आहे. तर हा कॉलम तयार झाल्यानंतर आता आपल्याकडं हा कॉलम आहे, हा कॉलम आहे, ओके, म्हणजे हा आहे, हा आहे. आता हा कशानं जोडला आहे बघायचं, और ह्या लॉजिकल कनेक्टिव्हजनं. मग ह्याच्यामध्ये ह्या 2 कॉलममध्ये एफ कुठं आहे बघायचं, या ठिकाणी एफ आहे म्हणून एफ, ओके, ह्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी एफ आहे म्हणून एफ, ह्या ठिकाणी एफ टी त्यामुळे टी येणार. म्हणजे एफ असेल तिथंच एफ, अदरवाईज सगळे टी, म्हणजे इथं ऑल अदर्स बाकीचे कसे आले, टी आले आणि 2 कसे आले, एफ आले. ह्या पद्धतीनं तुम्हाला लास्ट कॉलम तयार झाला. नंबरिंग द्या, अगोदर दिला तरी चालेल. आता नंबरिंग दिल्यानंतर नंबर कसा देणार आहे बघा तुम्ही, 1 2 3 4 5 6 आणि 7 असे तयार झाले. आता ह्याच्यातलं बघा एक तुमचं राहिलेलं निगेशन पी. आता आपल्याला ह्या ठिकाणी ऑड ऑर्डर म्हणजे निगेशन पी आहे ऑलरेडी, इथं निगेशन पी आहे, इथं आहे, ओके. त्यामुळं सेकंड नंबरचा कॉलम बघायचा आणि लास्ट नंबरचा कॉलम सेम आहे का बघायचं. इथं एफ आहे, इथं एफ आहे, इथं एफ आहे, इथं एफ आहे, टी आहे, टी आहे, टी आहे, टी आहे. त्यामुळं काय येणार आहे, कॉलम नंबर सेकंड आणि कॉलम नंबर किती आहे, 7 हे कसे आहेत, आयडेंटिकल आहेत. म्हणून दिलेली जे स्टेटमेंट पॅटर्न आहे हे कसे आहेत, लॉजिकली
इक्विव्हॅलेन्स आहे ते शेवटी असं खाली लिहायचं आहे. तुम्हाला मार्क्स मिळून जातात. इथं तुम्हाला मार्क्स असणार आहे, इथं मार्क असणार आहे आणि स्टेटमेंट खाली लिहिलं तर तुम्हाला मार्क्स मिळून जातील. ह्या पद्धतीनं तुम्हाला 3 मार्काचा क्वेश्चन हा विचारला जाईल, तो रिकवर करता आला पाहिजे. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार.